हनन्ति भोगादुन्मेधं नोचे पारगवेसिनो भोगतन्नाय दुन्मेधो हन्ति ऐवत्तनं दृढ प्रयत्न जो न करी संसार पार होण्याचा भोग लालसा घात करी परक्या समत्या दुर्बुद्धीचा। ही गाथा भगवंतांनी श्रावस्ती येथील एका अपुत्रक श्रेष्ठीला उद्देशून म्हटलेली आहे। श्रावस्तीचा एक अपुत्रक श्रेष्ठी मरण पावला। त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून कोसल नरेश राजा प्रसेनजिताने त्याच्या अमात्यांना विचारले की संतानहीन पुरुषाच्या संपत्तीवर कोणाचा अधिकार असतो। तेव्हा त्या अमात्यांनी सांगितले राजाचा। हे उत्तर ऐकून प्रसेनजित राजाने स्वतः हजर राहून त्या अपुत्रिक श्रेष्ठीची सर्व धन संपत्ती राजप्रसादात जमा केली। ती संपत्ती जमा करण्यास त्याला 7 दिवस लागले। हे 7 दिवस राजा ती संपत्ती जमा करण्यात इतका मग्न झाला की भगवंताच्या धम्मोपदेशासाठी एक दिवसही तो काढू शकला नाही। तसा तो नेहमीच नियमाने दरवर्षी प्रातःकाळी भगवंताच्या दर्शनाला आणि सत्संगाला जात असे। ज्या दिवशी संपत्ती राजप्रसादात गोळा करण्याचे थांबले त्याच दिवशी राजाला तथागतांची आठवण झाली आणि भर दुपारीच भगवंताकडे जाऊन त्यांचे दर्शन घेतले व त्रिवार वंदन करून बाजूला बसला। भगवंतांनी राजाला भर दुपारी येण्याचे कारण विचारले। राजाने सर्व समाचार सांगून विचारले की भगवान, एक गोष्ट माझ्या लक्षात आली नाही की त्या अपुत्रक श्रेष्ठीजवळ एवढे धन होते की मला ते धन गाड्यांमध्ये भरून राजखजिन्यात नेण्यासाठी 7 दिवस लागले। एवढ्या अफाट धन संपत्तीचा तो मालक असूनही रुखी सुखी खात होता, फाटलेले जुने पुराणे वस्त्र अंगावर घालीत होता आणि तुटलेल्या जराजीर्ण रथावर बसून प्रवास करीत होता। भगवंत क्षणभर मौन झाले। जणू काय त्या श्रेष्ठीचा भूतकाळ शोधण्यात ते क्षणभर मौन झाले। नंतर म्हणाले, महाराज, ह्या श्रेष्ठीने तगरशिखी बुद्धांना फार फार वर्षापूर्वी थोडे दान केले होते। दान काही फार मोठे नव्हते, मोठे दान देण्याची त्याची क्षमताही नव्हती। दान अगदी क्षुद्र होते, मात्र शूद्र दानाचाही विराट परिणाम झाला। त्या दानाच्या फलस्वरूप तो एवढ्या अफाट संपत्तीचा ह्या जीवनात मालक झाला। दान तर अगदी थोडेसेच होते, पण तरीही त्यावेळी तो फार पस्तावला। त्याला वाटू लागले की मी या तगरशिखी बुद्धांना दान करून मोठी भूल केलेली आहे। मी हे काय करून बसलो म्हणून स्वतःला दोष देऊ लागला। त्या पस्तावल्यामुळे त्याचे मन चांगलेसे अन्न खाण्यात, चांगलेसे कपडे घालण्यात लागत नव्हते। त्या पश्चातापामुळे पैसा त्याच्या हातातून सुटत नव्हता। पैसे खर्च करण्याची क्षमता जणू नष्टच झाली होती।
दान देणे तर दूर, आपल्या उपयोगासाठी सुद्धा धन खर्च करण्याची इच्छा तो गमावून बसला. त्या दानाचे दोन परिणाम झाले. एक परिणाम असा की जे त्याने दिले त्या बदल्यात हे भरपूर धन त्याला मिळाले, आणि ते दिल्याने जो पश्चाताप त्याने केला त्यामुळे त्याचे जीवन अत्यंत कृपणतेने भरून गेले. तो इतका कृपण झाला की स्वतः नीट खात नव्हता, नीट कपडे अंगावर घालू शकत नव्हता. त्या पश्चातापामुळे तो अगदी महाकंजूस झाला. त्याने संपत्तीच्या लोभाने आपल्या भावाच्या मरणानंतर त्याच्या एकुलत्या एक मुलाला जंगलात नेऊन ठार केले, ज्याच्या फलस्वरूप त्याला त्याची स्वतःची संतान उत्पन्न करता आली नाही. त्याच्या वांझोटा राहण्याचे हेच मूळ कारण आहे. ह्यावेळी मरून तो कठोर नरकवासात उत्पन्न झालेला आहे, कारण जुने केलेले पुण्य आता समाप्त झाले आणि नवीन पुण्य त्याने कधी केले नाही. शास्त्रांनी सांगितलेली ही गोष्ट ऐकून राजा म्हणाला, भगवान, त्या श्रेष्ठीने फार वाईट कर्म केले. महाविहाराच्या अगदी शेजारी राहूनही आपल्यासारख्या बुद्धांना काही थोडेही दान केले नाही, आणि स्वतःच्या संपत्तीचा स्वतःसाठी पण उपयोग करून घेतला नाही. त्याने कधी धम्मश्रवणही केले नाही व संपत्तीचा सदुपयोगही केला नाही. काही पुण्य न करताच शेवटी तो मरण पावला. शास्ता हसले आणि म्हणाले, असेच आहे महाराज. बुद्धिहीन मनुष्य धन संपत्ती असूनही निर्वाणाचा शोध घेत नाही, आणि धन संपत्तीमुळे उत्पन्न झालेली तृष्णा त्याचे दीर्घ काळपर्यंत हनन करीत असते. असे सांगून भगवंतांनी ही गाथा म्हटली. हनंती भोगा दुम्मेध नोचे पार गवेशिनो, भोग तन्ना हे दुम्मेधो हंती अय्ये वळतन. ज्याचा अर्थ आहे, हा संसार पार करण्यासाठी प्रयत्न न करणाऱ्या दुर्बुद्धी मनुष्याला भोगविलास नष्ट करून टाकतात. भोगाच्या तृष्णेत पडून तो दुर्बुद्धी मनुष्य परक्यासम स्वतःचा घात करतो. श्रावस्तीचा एक श्रेष्ठी निपुत्रिक मरण पावला. साधारणतः असेच घडते की ज्याचे जवळ धन आहे त्याची संतान नसते. धनी मनुष्याला मूल दत्तक घ्यावे लागते. अपवाद असू शकते, परंतु बहुधा असेच आढळते. गरिबांच्या घरी मुलाबाळांचे पीक भरपूर असते, श्रीमंताकडे असे क्वचित दिसते. यामागे काहीतरी मनोविज्ञान दडलेले असावे. हे असे घडण्याला मनोविज्ञान हेच आहे की धनी माणसाकडे प्रेमाची कमतरता. धन कमावण्याच्या नादात मनुष्य प्रेम विसरून जातो. प्रेमी धन कमावू शकत नाही, आणि त्याने धन कमावले तर राखून ठेवू शकत नाही. करुणावश धनाची उधळपट्टीच होण्याची शक्यता. प्रेमी मनुष्य वाम मार्गाने कमावणार नाही, आणि कमावलेले वाटण्यातच त्याची हयात जाईल. धन जमा करणारे हिंसक आणि कठोर असतील, त्यांच्या छातीत हृदय नसून दगड असते, आणि म्हणूनच ते धन कमावतात. याचा अर्थ असा की धन प्रेमाची हत्या करूनच मिळवता येते, आणि ज्याने प्रेमाची हत्या केली तो वांझ होतो. एकाच अर्थाने नव्हे, अनेक अर्थाने तो वांझ होतो. त्याच्या जीवनात फुल उमलतच नाहीत. संतती तर फूल आहे. जसे वृक्षाला फूल लागतात, फल लागतात, तुमच्या प्रेमाच्या धारेतच संतती रूप फूल लागतात. यामागे मनोवैज्ञानिक कारण आहे. जेवढा मोठा धनी तेवढा तो प्रेमात दीन होतो.
बहुधा तुम्ही गरिबांना प्रेमाने भरलेले पाहाल, अमीरांना प्रेमापासून रिक्त पाहाल. हे आकस्मिक नाही, वास्तव आहे. म्हणून अमीरापेक्षा गरीब तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही. त्यांची गरिबी आतील आहे, त्यांच्या अंतरात सर्व सुकाट आहे. त्याचे जीवन मरुस्थल सारखे आहे, तिथे काही हिरवळ नाही. त्यांची जीवन चेतना सुकून गेल्यामुळे संततीचे फळ लागणे कठीण होऊन बसते. त्या श्रावस्तीच्या श्रेष्ठीची अशीच कथा आहे. त्याच्या जीवनात कधी आनंदाची लहर आलीच नाही. त्याला संतान नव्हती. अफाट संपत्ती असून त्याचा उपभोग त्याने घेतला नाही. उलट अधिक धनाच्या लालसेने त्याने भावाच्या मरणानंतर त्याच्या एकुलत्या एक मुलाला ठार केले व भावाच्याही संपत्तीचा मालक झाला. मात्र मरणानंतर त्याचे सारे धन राजाच्या घरी गेले. कुशल नरेशाने 7 दिवसपर्यंत त्याचे धन गाड्यांमध्ये लादून राजकोषागारात जमा केले. 7 दिवस तो राजा धनाच्या एवढ्या आसक्तीत बुडाला की भगवंताच्या दर्शनाला जायला त्याला जराही वेळ मिळाला नाही. ही मजा बघा. कुशल नरेश जिज्ञासेने भरला की तो धनी मनुष्य एवढे धन असूनही चांगल्या रीतीने त्याचा उपभोग घेत नव्हता. तो योग्य रीतीने ना खात होता, ना योग्य रीतीने कपडे वापरत होता. तुटलेल्या रथावर प्रवास करीत होता, परंतु उत्तम नवीन रथ त्याने कधी खरेदी केला नाही. बुद्ध अगदी जवळच विहरत असताना त्यांच्या भेटीला कधी गेला नाही, की कधी भिक्षू संघाला दान केले नाही. आता तो तर मरण पावला आणि सर्व काही इथेच ठेवून गेला. राजा दुसऱ्यांच्या संबंधाने विचार करीत होता, मात्र स्वतःबद्दल तो विचार करीत नाही. स्वतः दुसऱ्याचे धन घरी आणतो. 7 दिवसपर्यंत तो स्वतः बुद्धांना 7 दिवस विसरला. याचा अर्थ बुद्धांची आठवण केव्हा येते? तर फुरसतीच्या वेळी, धन जमा करते वेळी. त्या राजाला बुद्धाची एक वेळही आठवण झाली नाही. मात्र जसेही सर्व धन जमा झाले, त्याला भगवंताची आठवण झाली. कारण आता फुरसत होती. राजाचेही जीवन सूचित प्रथम स्थान बुद्धांना नव्हे, धनाला आहे. राजाने बुद्धाला दुसरे स्थान दिले. मनुष्य जीवनभर असाच भटकत आहे. धन कमवण्यातच तो जीवन व्यतीत करीत असतो. धम्मदेशना ऐकायला त्याला फुरसतच नाही. एक समस्या सोडवा दुसरी उत्पन्न होते. मरेपर्यंत समस्या संपण्याचे नावच नाही. माणसे येतात आणि निघून जातात, मात्र जीवन वाहतच राहते. म्हणून असा विचार करू नका की ही जीवनधारा थांबल्यावरच मी बुद्धाला शरण जाईन, त्रिरत्नाला शरण जाईन. मी चिंतामुक्त झाल्यावर, माझ्या सर्व समस्या सुटल्यावर, सर्व हिसाब किताब झाल्यावर मी विहारात जाईन, तोपर्यंत नाही. हा कुशल नरेश धन एकत्र करण्यात इतका मग्न झाला की तो बुद्धांना विसरूनच गेला. रोज प्रातःकाळी भगवंताच्या दर्शनाला जात असे, परंतु 7 दिवसापासून भगवंताची आठवण सुद्धा त्याला आली नाही. आणि आता तो श्रेष्ठीबद्दल तक्रार करतो की भगवान एवढा जवळ असूनही तो आपल्या दर्शनाला आला नाही आणि जराही त्याने दान केले नाही. मनुष्याचा स्वभावच असा आहे की दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते, परंतु स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. दुसऱ्याच्या संबंधात निर्णय घेण्यास मनुष्य अत्यंत कुशल असतो, मात्र स्वतः संबंधी विचार करण्यात आपल्याला अजिबात वेळ नसतो. मात्र ह्या संबंधाने मनुष्याने हे शिकायला हवे की एक मनुष्य एवढे धन सोडून मेला, परंतु ते धन त्याच्या जराही कामी आले नाही. जेव्हा मेला तेव्हा एक कवडीही बरोबर घेऊन जाऊ शकला नाही. तर मी काय करून घेऊन जाणार आहे? माझाही मृत्यू कधी ना कधी येणारच आहे. त्या निपुत्रिक श्रेष्ठीचा मृत्यू स्वतःमध्ये दिसायला हवा. त्या श्रेष्ठीच्या व्यर्थ जीवनामध्ये
आपल्या जीवनाची व्यर्थता ज्याला दिसेल त्यातच खरी क्रांती घडून येईल. कोणी धन जमा करतो, कोणी घेऊन जातो. जो घेऊन जातो तो पण जमा करतो, नंतर तो मरतो, दुसराच कोणी घेऊन जातो. धन ह्या पृथ्वीवरच पडून राहते. आम्ही येतो आणि निघून जातो. ना कोणी धन घेऊन येत, ना कोणी धन घेऊन जात. ज्याला हे दिसले त्याच्या जीवनात अर्थ निर्माण होतो, त्याचे रूपांतरण होते, क्षणात क्रांती घडून येते. नवीन अर्थ आल्यामुळे दानाची संभावना निर्माण होते. जे माझे नाही त्यात कसली आसक्ती. ज्याला मला सोडूनच जायचे आहे त्याला खुशीने दान का करू नये. जे दुसऱ्याच्या हातात लागणारे असेल ते स्वतःच्या हातानेच का देऊ नये. कोण्या गरीबाला, कोण्या बिमाराला, कोण्या भिक्खूला अथवा बुद्धांना. परंतु तो श्रेष्ठी कोणासाठी काहीच करू शकत नाही. तो स्वतःसाठी सुद्धा काही करू शकत नाही, तर दुसऱ्यासाठी काय करू शकेल. जो स्वतःवर प्रेम करू शकला नाही तो दुसऱ्यावर कसा काय प्रेम करील. म्हणून जो स्वतःवर प्रेम करतो तोच दुसऱ्यावर प्रेम करू शकतो. जो मनुष्य स्वतःच नीट खात नाही तो दुसऱ्याची भूक काय समजेल. लोक असा विचार करतात की ज्या मनुष्याने दुःख पाहिले तोच दुसऱ्याचे दुःख जाणू शकतो. हे चूक आहे. कारण ज्याने स्वतः दुःख पाहिले तो दुःखामुळे जड होतो. तो दुसऱ्याचे दुःख पाहू शकत नाही. ज्याने सुख पाहिले तोच दुसऱ्याचे दुःख जाणू शकतो, सुखामुळे तुलना करू शकतो. गरीब मनुष्य दुसऱ्या गरीबाबद्दल कधीच दया दाखवत नाही. जर गरिबी आणि दुःखाच्या अनुभवाने दया उत्पन्न झाली असती तर भिकारी ह्या जगात सर्वात दयाळू असते. ते तर सर्वात जास्त कठोर बनतात. म्हणून तुम्ही जेवढ्या सुखात जगाल तेवढाच अनुभव तुम्ही कराल की लोक किती दुःखी आहेत. म्हणून बुद्ध सुखाच्या विरोधात नाहीत. ते असे सांगत नाहीत की सर्व वाटून तुम्ही आणखी दुःखी व्हा. ते तेवढेच सांगतात की तुम्ही स्वतःवर प्रेम करा. त्याच प्रेमाने तुम्ही दुसऱ्यावर हळूहळू प्रेम करायला लागाल. ज्याने स्वतःवर प्रेम केले नाही तो दुसऱ्यावर कधीच प्रेम करू शकत नाही. असो, राजाने त्या निपुत्रिक श्रेष्ठीचा सर्व समाचार भगवंतांना सांगितला आणि विचारले, भगवान, त्या निपुत्रिक श्रेष्ठीजवळ एवढे धन होते की मला ते धन वाहून नेण्यास 7 दिवस लागले. एवढे धन असूनही तो श्रेष्ठी रुखीसुखी खात होता, फटेपुराने कपडे अंगावर घालत होता, तुटलेल्या जरा जीर्ण रथावर प्रवास करीत होता. ह्याचे रहस्य काय. हे ऐकून भगवान म्हणाले, महाराज, तो श्रेष्ठी पूर्व काळात तगरशिखी बुद्धांना दान दिल्यामुळे त्याला एवढ्या धनसंपत्तीचा लाभ झाला. दान तर अगदी लहान होते. बीज कधीही लहानसे असते, परंतु त्यापासून विराट वृक्ष तयार होतो. तसेच झाले. त्याचे थोडेसे दानही विराट संपत्तीचे हकदार झाले. लक्षात ठेवा, तसेच पापाचेही बीज असते. तुम्ही जे पेराल तेच हळूहळू मोठ्या वृक्षात रूपांतर होत राहते. म्हणून पेरताना फार सावधगिरी बाळगायला हवी. कधी विषाचे बीज पेरू नका. एकदा ते पेरले की त्याची फसल कापावीच लागेल आणि जे पेरले तेच मोठे होऊन पदरात पडेल. लहानसे बीज तुम्ही पेरता आणि त्याचा मोठा वृक्ष होतो, ज्याच्या छायेखाली शेकडो लोक बसून विसावा घेतात. अनेक पशुपक्षी त्याच्या आश्रयाने आराम करतात. त्याला खूप फळे लागतात, फुलं लागतात. एक बीजापासून अनंत बीज तयार होतात. म्हणून पेरताना समजदारीने पेरा. दान त्या श्रेष्ठीने तगरशिखी बुद्धांना थोडेसेच दिले. जास्त देण्याची त्याची क्षमता पण नव्हती, कारण देण्याची क्षमता असती तर तो पस्तावला नसता. त्याने दिले असेल ते एखाद्या संवेगाच्या क्षणी भावविवश होऊ, आणि म्हणूनच त्या धनाबद्दल त्याला अतिशय पश्चाताप झाला. थोडे दिल्याने भरपूर मिळते. जेवढे द्याल त्याच्या अनंत गुणा ते मिळते.
आणि जेवढे पस्तावाल ते सुद्धा अनंत गुणा वाढेल. त्याने एक बीज अमृताचे पेरले आणि 1000 बीज पश्चातापाचे, विषाचे त्याच्या आजूबाजूला पेरले. अमृताचा वृक्ष मोठा झाला आणि विषाचे वृक्ष पण मोठे झाले. विषाच्या वेली अमृताच्या वृक्षाला वेढीत गेल्या. त्या पश्चातापाने त्याचे चांगले खाणेपिणे, उत्तम वेश धारण करणे इत्यादी बंद झाले. दिलेले दान कुठून काढू विचार करीत असेल. कमी खा किंवा जाडे भरडेच खा. ह्या सर्दीत नाही शिवणार गरम कोट. जुन्या कोटावरच भागवू. ह्यावेळी नवीन रथ नको, जुन्यानेच चालवून घेऊ. त्यावेळी लोक रथावर जात असत, आता लोक कार घेतात. आता एखादा महाकंजूस म्हणेल, आता नवीन कार नको, जुन्या मॉडेलवरच चालवून घेऊ. तो जे दान करून आला होता त्याला वाचवणे आवश्यक होते. ते दान वाचवण्यातच त्याच्या खाण्यापिण्यातील, कपड्या लत्त्यातील रस निघून गेला. आणि जो रस गेला तो कायमचाच. पुन्हा तो रस वापस आला नाही. अनंत जन्म निघून गेले त्या दरम्यान. कारण तगरशिकी बुद्ध आणि गौतम बुद्ध यांच्यातील सुमारे 5000 वर्षाचा अनंत काळ आहे. त्यात त्याचे किती जन्म झाले असतील सांगता येत नाही. मात्र लक्षात ठेवा, गंगोत्रीत गंगा अगदी लहान असते. गोमुखातून पडून गंगा जेव्हा सागराला मिळते तेव्हा ती विशाल सागराचे रूप धारण करते. असेच आपले जीवन आहे. जे केलेले आहे ते रोज मोठे होत जाते. म्हणून एक एक कृत्य अगदी समजून उमजून करायला हवे, नाहीतर फार पश्चातापाची पाळी येईल. अकुशलापासून स्वतःला अलिप्त ठेवायला हवे. कुसर करता आले तर उत्तमच. आणि हे करताना अहंकार आणि निरहंकार याची तुलना हवी. ज्या गोष्टीने अहंकाराला पुष्टी मिळते समजा काहीतरी चूक होत आहे. आणि ज्या गोष्टीने अहंकार विसर्जित होत असेल तर समजा काही पुण्य घडत आहे. कारण मौलिकतेने एकच गोष्ट पाप आहे आणि ती म्हणजे अहंकार. त्या पश्चातापामुळे रुपया हातातून सोडण्याची त्याची क्षमता नष्ट झाली तर दुसऱ्यासाठी खर्च करणे दूर राहिले. ह्या संपत्तीच्या तृष्णेपोटी त्याने आपल्या भावाच्या एकुलत्या एक मुलाला जंगलात नेऊन ठार केले की त्याची ही संपत्ती मला मिळो म्हणून. आणि म्हणूनच त्याला संतान प्राप्ती झाली नाही. त्याचे जड स्वतःचे भरपूर होते तरीही त्याने भावाचे पण मिळावे म्हणून पुतण्याला ठार केले. जो एवढा कठोर झाला आणि गरज नसताना तर त्याचा परिणामही तसाच झाला. त्याच्या संपत्तीचा कोणी वारस नाही, कोणी मालक नाही. पुतण्याला मारून याचे प्रेम अगदी सुकून गेले. म्हणूनच हा निसंतान राहिला. वांज राहण्याचे त्याचे मुख्य कारण हेच आहे. ह्या समयी तो मरून कठोर नरकवासात उत्पन्न झाला आहे. कारण जुने केलेले पुण्य समाप्त झाले आणि नवीन पुण्य त्याने कधी केले नाही. लक्षात ठेवा, पुण्य पण समाप्त होतात. पुण्यांची काही सीमा आहे. कमवीत राहाल तरच ते टिकतील. पुण्याची धारा वाहतच राहिली पाहिजे. थांबली तर संपलं. पुण्य दूरपर्यंत सोबत असते, परंतु सदा सोबत राहीलच असे नाही. त्याचा लाभ घेत राहाल तर एक दिवस ते पण संपेल. म्हणून जसेही पुण्याची संधी मिळेल गमावू नका, करीत राहा. असा कधीही विचार करू नका की आता भरपूर पुण्य कमावले, आता त्याची काय गरज. त्या दिवसापासून पुण्य कमी होणे सुरू होईल. कमवीत राहिल्यानेच पुंजी वाढत जाते, तसेच पुण्य करीत राहिल्यानेच वाढत जाते, सातत्य टिकते. राजा शास्त्राची गोष्ट ऐकून म्हणाला, भगवान, ह्या श्रेष्ठीने फार वाईट कर्म केले. जो आपल्यासारख्या बुद्धांच्या शेजारी राहूनही कधी दान दिले नाही, न धम्म श्रवण केले आणि आपली अफाट संपत्ती इथे सोडून मरण पावला. तगरशिकी बुद्ध काळात जी भूल त्याने केली असे त्याला वाटले, ती भूल ह्या बुद्धासमोर करणे त्याला योग्य वाटले नाही. कारण त्यावेळी त्याचा पस्तावा एवढा खोल होता की ह्यावेळी तसे पुनरुक्त करणे त्याला योग्य वाटले नाही.
असे काही त्याच्या चेतन मनात नाही, पण खोल अशा अचेतन मनात तो संस्कार दबलेला आहे. एक वेळ बुद्धाकडे गेलो, भूल झाली, आता पुन्हा जाणे नाही, अशी आपल्या मनाची पकड त्याने घट्ट केली असावी. मात्र हा कोसल नरेश त्या श्रेष्ठीचे कृत्य पाहतो, आपले नव्हे. त्याचा मनोभाव पाहतो, आपला नव्हे. जो आपले कृत्य पाहिल आणि दुसऱ्याचे मनोभाव, तेव्हा तो बुद्धत्वाला उपलब्ध होईल. कारण दुसऱ्याला समजण्यात त्याच्याकडून भूल होणार नाही. शास्ता हसले आणि मनात म्हणाले, हा कुशल नरेश त्या गरीबावर दया दाखवित आहे, जो आता मरण पावला, परंतु याला स्वतःवर दया येत नाही. हा विचार करीत आहे की त्याने महापाप केले, परंतु हा राजा स्वतःबद्दल जराही विचार करीत नाही. आपण नेहमीच दुसऱ्याबद्दल विचार करीत असतो की जेणेकरून स्वतःबद्दल विचार करण्यापासून दूर राहू. तुम्ही घडी दोन घडी शांत बसून स्वतःबद्दल कधी विचार केलात का? तुम्ही दुसऱ्याबद्दलच विचार करीत असता. कोणी मित्राबद्दल, कोणी शेजाऱ्याबद्दल, तर कोणी शत्रूबद्दल, आणि त्याच विचारात तुम्ही सतत असता. मात्र दुसरा महत्त्वपूर्ण नाही. प्रथम आपण जागरूक व्हायला हवे. आपल्याला प्रथम पाहायला हवे. प्रथम स्वतःसमोर आरसा ठेवा. त्याच्यानेच क्रांती सुरू होईल. त्यानेच तुम्ही धम्मात रत व्हाल. राजाचे म्हणणे ऐकून भगवान हसले व म्हणाले, महाराज, बुद्धिहीन पुरुष धनसंपत्ती मिळवूनही निर्वाणाचा शोध घेत नाही आणि धनसंपत्तीमुळे उत्पन्न झालेली तृष्णा त्याचे दीर्घकाळपर्यंत हनन करत राहते. असे सांगून भगवंतांनी वरील गाथा म्हटली, ज्याचा अर्थ आहे, संसार पार करण्याचा प्रयत्न न करणाऱ्या दुर्बुद्धी मनुष्याला भोग नष्ट करतात. भोग तृष्णेत पडून तो दुर्बुद्धी मनुष्य परक्यासारखा आपलाच घात करतो. भगवंतांनी सरळ सरळ त्या श्रेष्ठीला किंवा कुशल नरेशाला दोष दिला नाही. बुद्धांनी अशा तऱ्हेच्या वृत्तीच्या सर्वच लोकांना या बाबतीत सचेत केले. तरीही बुद्धांनी सत्यच कथन केले. त्या सत्याला त्यांनी व्यक्तिसूचक बनवले नाही. फक्त एवढेच म्हणाले, असेच आहे महाराज, बुद्धिहीन पुरुष धनसंपत्ती मिळवूनही निर्वाणाचा शोध घेत नाही. ज्यांची जवळ धनसंपत्ती नाही, भोजन नाही, कपडे नाही, निवारा नाही, अशा लोकांनी निर्वाणासाठी प्रयत्न केला नाही तर त्यांना क्षमा केली जाऊ शकते. कारण त्यांच्या जीवनातील लहान लहान समस्या एवढ्या मोठ्या असतात की त्या सोडवता सोडवता त्यांच्या नाकी नऊ येते. परंतु ज्यांचे जवळ सर्वच काही आहे, आता काही समस्या नाही, ते सुद्धा सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत नसतील तर ते माफीचे हकदार नाहीत. कारण ह्याच धनसंपत्तीमुळे उत्पन्न झालेली तृष्णा अनंत काळापर्यंत आपलाच घात करत असते. म्हणून अनेक गाथा आणि कथा धम्मपदातील आपण सादर करणार आहोत. उत्कृष्ट असा उपदेश भगवंतांनी धम्मपदात दिलेला आहे. आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला ही प्रेरणा द्या, जेणेकरून आम्ही अजून काही व्हिडिओ आपल्यासाठी अवश्य सादर करू. तर हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि काही कमेंट्स असल्या तर अवश्य द्या. धन्यवाद. जय भीम.